हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार हा पॉईंट पाहत आहोत. त्यातील मागील व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरला आपण एक रासायनिक अभिक्रियेचा प्रकार पाहिलेला आहे. कोणती ती पाहिली हो? तर संयोग रासायनिक अभिक्रिया किंवा संयोग अभिक्रिया. त्याला इंग्लिशमध्येच कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हटलं जातं. जस्ट काय आहे हो तिथं? कॉम्बिनेशन. दोन अभिक्रियाकारकांचं काय करायचं तिथं? कॉम्बिनेशन करायचं, ते एकत्र करायचे आणि त्यापासून एकच उत्पादित मिळवायचं. ही रासायनिक अभिक्रिया म्हणजेच कोणती अभिक्रिया हो? तर संयोग अभिक्रिया. पहा, आता आपण आजच्या लेक्चरला दुसऱ्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार पाहणार आहे. ती म्हणजे त्याचं नाव आहे अपघटन अभिक्रिया. पहा, 2 नंबरची आहे अपघटन अभिक्रिया. आता पहा, अपघटनचा अर्थ काय हो? तर याला इंग्लिशमध्ये डिकम्पोजिशन रिॲक्शन असं देखील म्हटलं जातं. तुमच्या पुस्तकामध्ये देखील दिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतेय. डिकम्पोजिशन रिॲक्शन असं देखील म्हटलं जातं. आता अपघटन म्हणजे काय? डिकम्पोजिशन म्हणजे वेगळे होणे, अपघटन होणे म्हणजे काय हो? थोडक्यात लक्षात ठेवायचं, ब्रेक होणे किंवा तुटणे किंवा वेगळे होणे एकमेकांपासून. आणि एक सांगते, छोटा असा पॉईंट लक्षात ठेवायचा. संयोग अभिक्रिया जी पहिली की नाही, त्या संयोग अभिक्रियेच्या बरोबर जी रिव्हर्स आहे, बरोबर जी उलटी आहे, ती म्हणजेच काय आहे हो? अपघटन अभिक्रिया. म्हणजे सांगते तुम्हाला काय. पहा, संयोग अभिक्रियेमध्ये आपण कसं पाहिलं होतं? तर x अधिक y xy. आता याच्यामध्ये बरोबर मी उलटं लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? xy गिव्स किंवा xy पासून आपल्याला काय मिळणार आहे? तर x अधिक y. पहा, लिहिलं का उलटं? काय लिहिलं? संयोग अभिक्रियेच्या बरोबर ही उलटी अभिक्रिया आहे. पहा, दुसरं लिहिते. दुसरं काय लिहूयात? CD तयार काय होणार आहे? CD पासून C अधिक D. पहा, इथं AB पासून तयार काय होणार आहे? A अधिक B. पहा, या 3 वरून काय लक्षात येतो? जेव्हा आपण संयोग अभिक्रिया बघितली तेव्हा काय बघितलं होतं? 2 किंवा 2 पेक्षा अधिक अभिक्रियाकारके एकत्र आली आणि एकच उत्पादित तयार झालं. त्याच्या बरोबर उलटी आहे मी सांगितलं आहे. मग काय सांगणार? व्याख्या सांगताना आपण या फॉर्मॅटचा लक्षात ठेवायचा. इथं 2 अभिक्रियाकारके दिसत आहेत तुम्हाला, वेगवेगळी दिसत नाहीत. CD आहे म्हणून त्याला वेगळं म्हणायचं नाही. त्या दोघांमध्ये मी काय कोणतं चिन्ह टाकलंय का? टाकलेलं नाही, एकत्र लिहिलेत ना. हां, मग इथं एकच अभिक्रियाकारक आहे. त्या एकाच अभिक्रियेचं अपघटन होऊन त्यापासून 2 काय मिळाले आपल्याला? 2 वेगवेगळे उत्पादितं मिळाली, बरोबर. त्याच्यातल्याच पदार्थांचं अपघटन होऊन 2 वेगवेगळे उत्पादित आपल्याला मिळाले. मग जेव्हा अशा प्रकारची अभिक्रिया असते, अशा प्रकारची म्हणजेच कशा प्रकारची असते? पहा, व्याख्या करूयात आपण. ज्या अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून जेव्हा 2 किंवा अधिक उत्पादिते आपल्याला मिळतात, अशा अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणायचं. पहा, इथं व्याख्या लिहूयात आपण. ज्या अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. 2 किंवा अधिक उत्पादिते आपल्याला मिळतात, अशा अभिक्रियेला काय म्हटलं जातं? अपघटन अभिक्रिया. अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. पहा, आता आपण काय करूयात? आपण फॉर्मॅट पाहिला, आपण व्याख्या पाहिली. आता आपण काय करूयात? आता आपण उदाहरणं पाहूयात. अपघटन अभिक्रियेची काय पाहूयात आपण? तर उदाहरणं पाहूयात. पहा, उदाहरण कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं?
या फॉर्मॅटमध्ये मला घेताना अभिक्रियाकारक एकच घ्यायचा आहे, त्याच्यापासून मिळताना उत्पादिते किती मिळवायची आहेत? 2 मिळवायची आहेत. तीच आपली व्याख्या आहे ना. व्याख्या काय सांगते? ज्या अभिक्रियाकारकामध्ये एकाच अभिक्रियाकारकापासून आहे का एक काय होतं 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात, 2 किंवा अधिक उत्पादिते आहेत, अशा अभिक्रियेला कोणती अभिक्रिया म्हटली जाते? अपघटन अभिक्रिया किंवा डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात. आता सगळ्यात पहिलं उदाहरण, सोपं उदाहरण घेऊयात. पहा, आता साखर घेतली तुम्ही वाटीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये घ्या, काय त्याला म्हणतात, इव्हॅपोरेटिंग डिश, म्हणजे त्याला काय म्हणतात, वाटीच म्हणा तुम्ही, तुम्हाला प्रॅक्टिकलला 11वीला गेल्यानंतर समजेल सगळं. वाटी घेतली, त्याच्यामध्ये साखर घेतलीत आणि साखरेला तुम्ही उष्णता दिलीत. तर काय होणार आहे तिथं? साखरेपासून काय तयार होतं आपल्याला माहिती आहे, पाणी साखरेतलं निघून जातं आणि पाण्याने आपल्याला काय मिळतं तिथं? कार्बन मिळतो, बरोबर की नाही? म्हणजेच साखर ही एकच अभिक्रियाकारक आलं का तिथं? आपण काय केलं? त्याला उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर पहा, शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने येणार. साखर घ्यायची, साखरेचा फॉर्म्युला काय आहे हो? परवाच्या लेक्चरला सांगितला नव्हता, C12H22O11, बरोबर? हा काय आहे? साखरेचा फॉर्म्युला आहे. याला ग्लुकोज असं म्हटलं जातं. साखर म्हणा, ग्लुकोज म्हणा, काही म्हणा. आता मी काय करणार आहे? ह्या साखरेला उष्णता देणार आहे. मग उष्णता देणारे म्हटल्यानंतर काय करावं लागणार? इथं उष्णतेचं चिन्ह द्यायचं. तयार काय होणार आपल्याला? कार्बन मिळणार आणि पाणी मिळणार. आता मी जी ही रिॲक्शन लिहिली आहे, सॉरी रासायनिक अभिक्रिया लिहिली आहे, ही बरोबर आहे का? ही बरोबर नाही. मग काय करावं लागणार आहे? कार्बन किती आहेत इथं? 12 आहेत. मी 12 लिहून घेतले, बरोबर. आणि पाणी आपल्याला मिळाले. हायड्रोजन किती पाहिजेत आपल्याला? इथं 2 आहेत. 2चे किती? 2ला किती न गुणल्यानंतर 22 येलो, तर 11 गुणल्यानंतर आले का? कार्बन 12, कार्बन 12, हायड्रोजन 22, हायड्रोजन 22, 11 दुने 22 आणि ऑक्सिजन 11, ऑक्सिजन 11. अशा पद्धतीनं जेव्हा एकाच अभिक्रियाकारकापासून 2 वेगवेगळी उत्पादिते मिळतात, अशा रासायनिक अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. पहिलं समजलं. XY म्हणजे काय आहे? साखर आहे. त्याच्यापासून X आणि Y मिळालं का? X म्हणजे कार्बन, हा कोळसा, आणि कार्बन, आणि काय मिळतं? पाणी मिळतं. पहा, दुसरं उदाहरण घेऊयात आपण. दुसरं उदाहरण कोणतं घेऊयात? CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात याला, हो की नाही? या कॅल्शियम कार्बोनेटला मी काय केलं? उष्णता दिली. CaCO3. मला काय मिळणार आहे? Ca यातला ह्या O3 मधला एक O ह्या कॅल्शियममध्ये येणार आहे. म्हणजे इथं मला काय मिळाला? CaO. याला काय म्हणायचं? कॅल्शियम ऑक्साईड. आणि राहिलं काय हो? Ca आणि एक O गेला, इथे राहिलं काय? CO2 राहिला. आता हा CaO जो मिळतो हा कोणत्या फॉर्ममध्ये मिळतो किंवा कोणत्या अवस्थेमध्ये मिळतो? तर हा स्थायू अवस्थेमध्ये मिळतो. खाली बाण केलाय म्हणजेच स्थायू अवस्था मिळाली. म्हणजेच कसला अवस्था मिळाली? म्हणजेच काय मिळालं? जेव्हा स्थायू अवस्था मिळते तेव्हाच त्याचा अर्थ असा होतो की तिथं अवक्षेप मिळतो, बरोबर. आणि जेव्हा अवक्षेप मिळतो तेव्हा बाण कोणत्या डिरेक्शनला लिहितो आपण? खालच्या बाजूला लिहितो. आणि CO2 हा काय आहे? गॅस अवस्थेत आहे, वायुरूप अवस्थेत आहे. म्हणून मी इथं काय लिहिणार? इथं मी जी लिहिणार आहे हे काय आहे? कॅल्शियम. काय आहे हो हे? कॅल्शियम कार्बोनेट. त्यापासून मिळालं काय आपल्याला? कॅल्शियम ऑक्साईड मिळालं. पांढऱ्या रंगाची चुन्याची निवळी असते, कॅल्शियम ऑक्साईड, ती स्थायू रूपात असते. आणि कार्बन डायऑक्साईड मिळालं मला, कार्बन डायऑक्साईड, बरोबर. दुसरं उदाहरण समजलं. पहा, तिसरं उदाहरण काय घेतलेलं आहे मी? AB. त्याच्यापासून मिळणार आहे A वेगळा आणि B वेगळा. म्हणजे एकाच अभिक्रियेकार्यापासून 2 उत्पादित मिळणार. पहा, इथं घेते एक उदाहरण. 2H2O हे कशाचं सूत्र आहे? पाण्याचं सूत्र आहे. त्याच्या पुढे किती लावलेत मी? 2 लावलेत. हे कशामध्ये आहे? लिक्विड स्वरूपात आहे, द्रव रूपात आहे. त्याच्यापासून जेव्हा आपण काही रासायनिक अभिक्रिया अशा असतात की त्याच्यामध्ये आपल्याला उष्णता किंवा विद्युत ऊर्जा किंवा
इलेक्ट्रिकल करंट आपल्याला काय करावं लागतं, तिथं द्यावा लागतो, विद्युत ऊर्जा द्यावी लागते किंवा उष्णता ऊर्जा द्यावी लागते. अशा पद्धतीनं इथं आपल्याला विद्युत ऊर्जा द्यायची, म्हणजे याला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक करंट. ज्या काही अपघटन अभिक्रिया असतात ह्या इलेक्ट्रिक ऊर्जेच्या खाली होतात. सगळ्याच असं नाही, काय काय असतात त्या. अपघटन म्हणजे काय, डिकम्पोजिशन, वेगळे होणे. मग पहा इथं तयार काय होणार आहे, 2H2 अधिक O2. पहा हायड्रोजन इथं किती आले, 4 आले. इथं ऑक्सिजन किती आहेत, 2 आहेत. तिकडे देखील 2 आले. हा कशाच्या स्वरूपात मिळणार आहे आपल्याला, तर हा गॅसच्या स्वरूपात मिळणार आहे. हा देखील गॅसच्या स्वरूपात मिळणार आहे. आणि दोघंही वायुरूप मिळालेत म्हणून मी काय लिहिणार, बाण वरच्या दिशेला लिहिणार. पहा अशा पद्धतीनं 3 उदाहरणं बघितली आपण, ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एकाच अभिक्रियकारकापासून 2 उत्पादिते आपल्याला मिळालेत. पहा ना, साखरेपासून कार्बन आणि पाणी मिळालं. इथं एकच आहे कॅल्शियम कार्बोनेट दुसऱ्या उदाहरणामध्ये, त्यापासून कॅल्शियम ऑक्साईडची पांढरी भुकटी मिळाली आपल्याला, चुन्याची निवळी मिळाली. पांढरी भुकटी नाही, चुन्याची निवळी. आणि काय मिळालं, कार्बन डायऑक्साईड हा वायू मिळाला. तिसऱ्या उदाहरणात देखील तसंच मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण रासायनिक अभिक्रियेचा दुसरा प्रकार पाहिलेला आहे, तो म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन किंवा अपघटन अभिक्रिया. आपण थांबूयात.